हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपण चाललेलो आहे थोडीशी शॉपिंग करायला. शॉपिंग म्हणजे काय, माझ्या कपाट पूर्ण रिकामं झालेलं आहे, कपडेच नाही माझ्याकडं. आणि हा प्रत्येक पोरीचा प्रॉब्लेम असतो. तर आपण आज शॉपिंग करायला चाललेलो आहे बँड्राला. आणि मी तुम्हाला दाखवेल, मी तर खूप ऐकलेलं ते बँड्रा हिल रोडवरची शॉपिंग वगैरे, त्यासाठी मी खूप ऐकलेलं. आणि मग मी आज बघते चांगलं आहे की नाही. आणि मग जर चांगलं असेल तर मग मी तुम्हाला सांगते. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका, काय काय मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आणि जर मला वरती वाटलं तर मग तुम्ही पण जावा, नाही तर उगा तुमचा हेलपाटा होईल उगा एवढा पावसा पाण्याचं. आणि हे पाऊस आहे थोडा थोडा. मला माहिती नाही पावसामध्ये ते चालू असतं नसतं, काय होतं हे त्याची शून्य आयडिया असताना, म्हणजे काही आयडिया नसताना आम्ही तरी पण चाललोय. म्हणजे मस्ती बघा. आता ह्याच्या आधी दोनदा पचका झालेला आहे, तरी पण तिसऱ्यांदा गाईज होऊ शकतो, ह्याची थोडीफार आयडिया आहे मला. पण म्हणजे मी विचार करून ठेवलाय, झालं तरी ठीक आहे, नाही झालं ठीक आहे. म्हणजे माझं माइंडसेट असं मी तसं बनवून ठेवले. पण नाही, आपण शॉपिंग करायची, शॉपिंग होणार व्यवस्थित. आणि आता तर थोडा थोडा पाऊस पण येते, लवकर निघायला लागत. किती वाजलेले? 1:15 झालेले. आणि आता आपण निघूया डायरेक्ट. मी आता डायरेक्ट तुम्हाला दाखवते तिथं जाऊन कसं जायचं, काय करायचं, कितीला प्राइस कशी आहे, कसे कसे व्हरायटीज आहे, सगळं तुम्हाला दाखवते. लेट्स गो. तर गाईज, आता आम्ही आलेलो आहे हिल रोडला. तुम्ही बघू शकता, मार्केटमध्ये आलेलो आहे. आणि आता आपल्याला बघायचंय भेटतंय की नाही आपल्याला चांगलं. आणि आम्ही स्टेशन पासून आलेलो, किती 30 रुपये पर सीट होतं. सो काय ओके, आता आम्ही जातो आणि बघतो. सगळे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल. गाईस, तुम्ही आतापर्यंत जितका व्हिडिओ बघितला तितकाच मी परत एकदा तितकाच शूट केलाय, अर्धवट शूट केलाय. पण काय झालं मी तुम्हाला सांगते. म्हणजे आम्ही गेलो आणि नंतर पाऊस यायला लागला, म्हणून मला शूट करायला जमलं नाही. आणि आम्ही खरेदीच्या नादात भुंग पण झालतो, तो पण एक प्रश्न आहे. पण झालं असं की आम्ही नंतर मार्केटमध्ये ते फिरत वगैरे होतो. आणि नंतर बीएमसीची गाडी आली. तर बीएमसीची गाडी आली आणि नंतर ते लोक सगळे उचलायला लागले. सो दॅट शूटिंग तरी कायच करणार आहे मी. आणि मी मोजके थोडेफार एक दोन, म्हणजे असे थोडेफार कपडे घेतलेले आहे. आणि आता आपण बघणार, मी तुम्हाला ते दाखवणार आहे. ऍक्च्युली मला असं कपडे दाखवायला नाही आवडत, पण आता हा व्लॉग मला पूर्ण करायचाच आहे, म्हणून मी तुम्हाला प्राइस सकट मी सांगणार आहे. आणि एंडिंगला मी तुम्हाला हे पण सांगणार आहे की मला वरती वाटतंय की नाही, म्हणजे बरोबर आहे की नाही. तर थांबा जरा, एंडिंग पर्यंत प्राइस ऐकून नंतर मग जावा. तर मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिला म्हणजे मी तर खूप घेतलंय दिस टॉप, जो की मला इतकाही नाही म्हणजे आवडलाय, पण एवढा पण नाही, पण ठीक आहे. आउच यार, दिस टॉप. हे असे नॉट बांधायचे असतात, जे व्हायरल टॉप आहे ना त्या टाईपचा, तो म्हणजे तोच आहे. तोच आहे दिस टॉप. हा मला पडला, म्हणजे मी अजून ह्याच्यासोबत अजून एक घेतला, तो पण दाखवते तुम्हाला. एवढ्या चांगल्या घड्या घालून ठेवलेल्या मी, आता मला मोडायला लागतं ते. म्हणजे मी हे दोन एकाच ह्याच्यातून घेतले. आणि हा वाला, हा खूप भारी प्रिटी दिसतोय मला. ब्लॅक कलर खूप चांगला दिसतो, बघा तुम्ही मागून पण बघा. तर मी सांगत होते, मला आहे ना ब्लॅक कलर खूप भारी दिसतो, ब्लॅक आणि व्हाईट. आणि मी नेहमी ब्लॅक आणि व्हाईटचेच कपडे घेते, कारण मला ते कलर शोभतात. म्हणजे मी आता कुठे हे वेगवेगळे रंग आणले, पण माझ्यावर ब्लॅक आणि व्हाईट खूप शोभतात. हे दोन्ही 300ला, म्हणजे हे दोन्हीचे पण झाले 600 रुपये. ओके. नंतर अजून मी एक शर्ट घेतला, जो नॉर्डचा, जो खूप हे होता फेमस इन द सेन्स ट्रेंडिंगला होता बघा. हा नॉर्डचा, ह्याला इस्त्री नाही ती केली मी, हा आल्यापासून 2-3 वेळा घातलाय बघा. म्हणजे कालच गेलते, पण मी असं घालून बघितलं. दिस इज शर्ट, मरून कलरचा मी घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये अवेलेबल होते पिंक होता, रेड होता, वगैरे वगैरे होते. आणि अजून एक टॉप घेतलेला आहे, जो की मला नाही आवडला. हा कितीला पडला माहिती मला?
हा मला तो सांगताना 450 सांगत होता, पण मग मी घेतला 350 ला. मला आता आठवत नाही एवढं, पण हा तेवढंच नाही. आणि हा एक टॉप जो की माझ्यावर नाही सूट होते, मी घालून बघितला, ऑफकोर्स नाही सूट होते. तर मला काहीतरी जुगाड करून काहीतरी करायला लागेल चांगलं. आणि 2 क्रॉप टी शर्ट घेतले. दिस इज व्हेरी रिलेटेड टू मी. कलेशी औरत बघा, भारी व्हाईट आहे, प्लेन आहे, सुंदर आहे, कधी पण वेअर करायला. आणि अजून एक घेतलंय, हे 2 मला पडलेले आहे. हा वाला शुड वी लीव धिस पार्टी, शुड वी लीव धिस पार्टी, हा वाला मरून करायचा. हा पण भारी. हे 2 मला पडले 500 ला, म्हणजे 250. आणि आजच माझे एक मी मेशोवरून जे ऑर्डर केलं होतं ते आजच डिलिव्हर झाले, ते पण दाखवते मी. पण हे मी मार्केटमधून नाही घेतलं, हे मेशोवरच आहे, दाखवते. हे बघा, पिंकी फुल पिंकी असे कपडे मी घेतलेले आहे. सो तुम्हाला ह्याच्यातलं कोणतं आवडलं ते पण मला सांगा. मला तर सगळेच आवडले, काही आहे जे नाही पण आवडले, पण ठीक आहे. मला म्हणजे मी आता बँद्राला गेलते, हिल्स रोडला. तिथं मला म्हणजे चांगले वाटले कपडे, पण तिथे जास्त व्हरायटी नव्हती. व्हरायटी होती, एखाद्या दुकानात तुम्ही फिरलात व्हरायटी होती, पण मग नंतर सेम कपडे दुसऱ्या पण दुकानात तसेच होते. आणि ऍक्च्युली तसं नसायला पाहिजे, प्रत्येक दुकानांमध्ये वेगवेगळे पाहिजे. असं असून तर जास्त मज्जा येते शॉपिंग करायला, पण तिथं असं नव्हतं. आणि मी हे खूप लोकांनी हाईप करून ठेवलंय, युट्यूबवर वगैरे मी बघितलं, खूप जास्त हाईप आहे मला असं वाटतंय, कारण ते ऍक्च्युअल मध्ये एवढं काय मला वाटलं नाही. आणि आता मी बँद्राला गेले, हिल्स रोडला. आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्या मार्केटच्या व्हिडिओ येतील, CS टेम्पटीचे येतील, वाशीचे येतील, दादरचे येतील, सगळे येतील. पण आतासाठी बस झाली शॉपिंग. जेव्हा मला करायची असेल तेव्हा मी नक्की प्रत्येक मार्केटमध्ये जाईल आणि तुम्हाला मी रिव्ह्यू देईल, आणि तुम्हाला काय वाटतं हे पण मला सांगा. पण म्हणजे हे असं मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करण्याचं वरती आहे, जर तुम्हाला खूप जास्त कपडे घ्यायचे असेल. आणि तिथे हे ज्वेलरी वगैरे खूप भारी होत्या. हा, त्याच्यासाठी जर तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता. आणि ते तर महागच असतात, म्हणजे एवढं काय नाही, 150 रुपयाला एक रिंग असते, एवढं नॉर्मलच असतात ते. आणि मी अजून एक बेल्ट पण घेतलाय, तो तुम्हाला नंतर कधीतरी दाखवेल सोडा. आणि असा सुद्धा हा आजचा व्लॉग. मी हे दाखवणार नव्हते, पण काय ना, माझा असा अर्धवट व्लॉग राहिलेला, म्हणून मला हा शूट करायला लागला. तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की कमेंट मधून सांगा. तुम्हाला ह्याच्यातले कुठचे कपडे चांगले वाटले ते पण सांगा. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का नाही तेही सांगा, सगळं कमेंट करा तुम्ही. आणि आजच्यासाठी एवढंच. तर मंडळी, मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ह्याच्यातलं काय काय आवडलं आणि काय काय नाही आवडलं, आणि मी जे बोलले ते तुम्ही अग्री करताय की नाही हे पण कमेंट करून सांगा. आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. सो बाय बाय, भेटूया लवकरच. आता इथून पुढे मी खूपच बिझी होणार आहे, मला माहिती नाही व्हिडिओ येतील की नाही, बट मी माझे 100% ट्राय करणार, देणार 100%. आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. बाय बाय, लव्ह यू गाईज, लव्ह यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज, विसरू नका. तुम्ही विसरता, बघून जाता, नुसते सबस्क्राईब करत नाही. बाय बाय, बाय बाय.